Hello students, in this lecture we can see the data and their types, primary data and secondary data. So first we can discuss the data. What is the data? The information collected for statistical investigation is called as a data. It may be in the form of numbers, words, figures, symbols, question and answers, etc. Means डेटा हा नंबरच्या फॉर्ममध्ये असू शकतो, शब्द असू शकतात, काही संख्या असू शकतात किंवा सिम्बॉल सुद्धा असू शकतात, कोणत्याही फॉर्ममध्ये असू शकतो. जो आपल्याला अभ्यासाकरता आपण जी माहिती गोळा करतो त्याला काय म्हणायचं, डेटा म्हणायचं. आणि हा जो सुरुवातीला गोळा केलेला डेटा असतो त्यावर काही प्रोसेस केलेली नसते, त्यामुळं ह्या अनप्रोसेस्ड डेटाला त्याला काय म्हणतात, रॉ डेटा. दिस अनप्रोसेस्ड डेटा इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रॉ डेटा. मीन्स द ओनली द इन्फॉर्मेशन फॉर स्टॅटिस्टिकल स्टडी is nothing but data. There are two types of data. First one is the primary data and second one is the secondary data. So first we can see the primary data. What is the primary data? The data which are originally collected by an investigator or agency for the first time for statistical investigation or statistical study are termed as a primary data. Primary data are also called as a raw data. This may be regarded as first hand information. Such a data are original in character and more reliable. Means if we collect the data by first time or directly through investigator is called as the primary data. And if we collect the data from primary data, this is called as the secondary data. Okay, so primary data is nothing but your original data. It is the first hand information. म्हणजे पहिल्यांदाच गोळा केलेली इन्फॉर्मेशन त्याला काय म्हणायचं, प्रायमरी डेटा. जी प्रत्यक्ष इन्व्हेस्टिगेटरनं जाऊन गोळा केलेली असते त्याला म्हणतात प्रायमरी डेटा. अर्थात सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कुठलं आहे प्रायमरी डेटाचं, तर डेटा ऑब्टेन्ड इन पॉप्युलेशन सेन्सस. पॉप्युलेशन सेन्सस म्हणजे काय, जनगणना. तुम्हाला माहिती आहे, जर 10 वर्षांनी जनगणना होते आणि त्या जनगणनेमधून जो डेटा गोळा केला जातो तो प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला विचारून तो डेटा गोळा केलेला असतो. आणि त्यामुळे दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द प्रायमरी डेटा. ओके, primary data are collected by the following methods. Which are the methods to collect the primary data? The first one is the direct personal observation or interview. म्हणजे इथं काय होतं की प्रत्यक्ष जसं आपण सांगितलं जनगणनेमध्ये प्रत्यक्ष आपण घरी जायचं आणि त्याची इन्फॉर्मेशन सगळी गोळा करायची. याला म्हणतात डायरेक्ट पर्सनल ऑब्झर्वेशन ऑर इंटरव्ह्यू. म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन ती इन्फॉर्मेशन गोळा करायची. ही एक पद्धत झाली. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल कुठला असेल तर सेन्सस म्हणजे जनगणना. तुम्हाला माहिती आहे, जनगणना करत असताना तो जो व्यक्ती असतो तो आपल्या घरी येतो आणि सगळी आपली माहिती विचारून त्या फॉर्ममध्ये भरत असतो. तर हे जो आहे तो ही जी इन्फॉर्मेशन गोळा केली त्याला म्हणतात प्रायमरी डेटा. आणि कुठल्या पद्धतीने गोळा केली, ही डायरेक्ट पर्सनल ऑब्झर्वेशन ऑर इंटरव्ह्यू. सेकंड मेथड इज द इनडायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन. आता इनडायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय होतं की प्रत्यक्ष आपण जात नाही किंवा त्या व्यक्तीला सुद्धा माहीत नसतं की आपला डेटा गोळा केलेला आहे, त्याला म्हणतात इनडायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन. बऱ्याच वेळा असं घडतं की काही इन्फॉर्मेशन लोक सांगत नाहीत आणि मग अशा वेळेला आपल्याला ती इन्फॉर्मेशन वेगळ्या मार्गाने मिळवावी लागते, त्याला म्हणतात इनडायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन. सोपं उदाहरण सांगता येतील की आता एखादा आपल्याला स्टडी करायचं आहे की बाबा झोपेच्या गोळ्या स्लीपिंग ज्या टॅबलेट्स आहेत ते कोण घेते, त्याचं प्रमाण किती आहे, काय आहे, शरीराला किती घातक आहे वगैरे वगैरे आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपल्याला काय इन्फॉर्मेशन पाहिजे, आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे की अशा गोळ्या घेणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, काय आहे. आणि तुम्ही एखाद्याला विचारायला गेला की बाबा असं तुम्ही झोपेच्या गोळ्या घेता का, तर तू कोण हो म्हणलं का, नाही असं म्हणणार. मग अशी माहिती आपण कशी गोळा करायची, तर त्याला म्हणतात इनडायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे तुम्ही काय करायचं,
डॉक्टरांच्याकडे जायचं आणि डॉक्टरांना विचारायचं किंवा तुमच्या भागामध्ये तुम्ही जेवढे पेशंट तपासता अशामधले किती लोक आहेत की जे स्लीपिंग टॅबलेट्स घेतात आणि त्यावरून तुम्हाला त्याची काही माहिती मिळू शकते. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकलच्या शॉपकीपरला जाऊन विचारू शकता. म्हणजे मेडिकलची दुकान असतं, तो जो मेडिकलचा विक्रेता आहे, औषधं विकतो, त्याला विचारावं. तर आपण नाव वगैरे विचारायची आपल्याला गरज नसते, फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असते की बाबा दिवसभरामध्ये किती लोक असे आहेत की जी तुमच्याकडून झोपेच्या गोळ्या नेतात. आणि अशा पद्धतीने आपण इनडायरेक्ट त्या माणसाला कॉन्टॅक्ट न करता तिसऱ्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करून आपण अशा पद्धतीचा माहिती गोळा करू शकतो. किंवा अजून असे काही आजार आहेत की जे आजार माणूस लपवतो, स्वतः झालेला आजार आपण सांगत नाही. मग त्या आजाराचं कसं आपण करणार? उदाहरणार्थ पाठीमागं तुम्हाला माहिती आहे की एड्स हा आजार आला होता, त्यावेळेला कोण सांगेल का असं मला एड्स झाला आहे म्हणून? सांगणार नाही. मग अशी माहिती एड्सवर आता स्टडी करायचं म्हटलं आपण, किती लोकांच्या मध्ये प्रमाण आहे, काय स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन गोळा करायची असेल तर ती तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यून करू शकत नाही. मग त्यावेळेला काय करायला पाहिजे तुम्हाला? तर या पद्धतीने डॉक्टरांना भेटून किंवा पॅथॉलॉजीचे लॅब असतात जिथं ब्लड टेस्ट वगैरे केलं जातं, त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून की अशा पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. तर ही जी इन्फॉर्मेशन मिळते त्याला म्हणायचं इनडायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन. ओके, ही दुसरी पद्धत झाली. आता तिसरी एक पद्धत आहे क्वेशनरी मेथड. आता क्वेशनरी मेथड म्हणजे काय होतं की आपण प्रत्यक्ष जायचं नाही, तर आपण एक क्वेशनरी तयार करायचे की तुम्हाला कोणती कोणती माहिती पाहिजे आहे ती क्वेशनरी तयार करायची आणि त्या व्यक्तीला पाठवायची. ज्या व्यक्तीकडून तुम्हाला माहिती हवी असेल त्या व्यक्तीला ती पाठवायची. तो व्यक्ती ती सगळी क्वेशनरी भरतो, ती इन्फॉर्मेशन भरतो आणि मग ते तुम्हाला परत माघारी पाठवतो. ते बाय पोस्टनं पाठवा. समजा तुम्हाला महाराष्ट्रामधल्या मागं उदाहरण घेतलं मी की प्रायमरी स्कूलचा अभ्यास करायचा असेल तर त्यातल्या आपण समजा एक 200 सॅम्पल म्हणून निवडली तर 200 स्कूलच्या हेडमास्टरला तुम्ही ती क्वेशनरी पाठवू शकता आणि त्याची इन्फॉर्मेशन आहे ती त्या हेडमास्टरने भरल्यानंतर तुम्हाला ते पाठीमाघारी मिळेल आणि त्यावेळेला तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन गोळा करू शकता. याला म्हणायचं क्वेशनरी मेथड. म्हणजे क्वेशनरी पाठवून ती माहिती गोळा करायची आणि त्याच्यावरून मग तुम्हाला ती इन्फॉर्मेशनचा वापर करता येतो. तर ही एक पद्धत आहे. अजून एक पद्धत आहे ती म्हणजे थ्रू लोकल करस्पॉन्डन्स. आता हा काय प्रकार आहे लोकल करस्पॉन्डन्स म्हणजे? तर बऱ्याच वेळेला उदाहरण दिले बघा मी की न्यूजपेपर एजन्सीज. हे कोण वापरतं हा प्रकार? तर न्यूजपेपर एजन्सीज किंवा चॅनलवाले, आता टी व्ही चॅनल वगैरे आहेत ते, किंवा कंडिशन्स ऑफ वेदर म्हणजे तिथलं वातावरण कसं आहे वगैरे, हे आता न्यूज चॅनलवाले किंवा पेपर जे असतात न्यूजपेपरवाले ते काय करतात की त्यांचे वार्ताहर प्रत्येक गावामध्ये असतात आणि ती त्या गावामधली माहिती गोळा करतात आणि मग ते कुठं पाठवतात? टी व्हीला पाठवतात किंवा न्यूजपेपरला बातमी आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने जी गोळा केलेली माहिती आहे तिला म्हणायचं थ्रू लोकल करस्पॉन्ड. म्हणजे तिथल्या लोकांच्याकडून माहिती गोळा करायची आणि ती वरपर्यंत पाठवून मग सगळ्या लोकांच्या पुढे ती टी व्हीच्या द्वारे किंवा वर्तमानपत्राच्या द्वारे ती आपल्याला मांडता येते. तर हा सगळा प्रकार आहे तो प्रायमरी डेटा गोळा करायचा प्रकार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, प्रायमरी डेटा म्हणजे जो ओरिजिनल असतो, म्हणजे कोणीतरी तो गोळा केलेला असतो कुठल्या तरी पर्पजसाठी, कोणीतरी तो प्रत्यक्ष जाऊन गोळा केला, त्याला म्हणतात प्रायमरी डेटा. आणि असा गोळा केलेला डेटा मधला काही भाग दुसऱ्या कोणीतरी वापरला त्याला म्हणायचं मग सेकंडरी डेटा. ओके, नाउ नेक्स्ट पॉईंट इज द सेकंडरी डेटा. काय म्हणले बघा, द डेटा विच आर नॉट ओरिजिनली कलेक्टेड बट रॅदर ऑब्टेन्ड फ्रॉम द पब्लिश्ड ऑर अनपब्लिश्ड सोर्सेस आर नोन ॲज सेकंडरी डेटा. म्हणजे कोणीतरी प्रायमरी डेटा गोळा केलेला आहे आणि त्या गोळा केलेला डेटा पब्लिश केलेला आहे. त्या पब्लिश केलेल्या डेटामधून आपण थोडासा भाग घेतला आपल्या काही कामासाठी आणि तो वापरला, त्याला म्हणतात सेकंडरी डेटा. तुम्ही बघा, तुला लक्षात येते का की बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादं न्यूजपेपरमधलं एखादा आर्टिकल वाचत असलो तर त्याच्यामध्ये एखादं चौकट असते, त्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिली असते, काहीतरी आकडेवारी दिली असते म्हणजे खाली लिहिलं असतं सोर्स. म्हणजे ही आकडेवारी कुठून घेतली? तो जो आर्टिकल लिहिलेला आहे त्या आर्टिकल लिहिणाऱ्या लेखकाने ती माहिती गोळा केलेली नसते, ती दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या सोर्समधून घेतलेली असते. म्हणजे ती जी इन्फॉर्मेशन छापलेली असते तिला काय म्हणायचं? सेकंडरी डेटा. म्हणजे त्यानं तो गोळा केलेला नाही, दुसऱ्या कोणतरी गोळा केलेला आहे आणि त्यातून त्यानं तो वापरला आहे. तुम्हाला अत्यंत सोपं उदाहरण सांगतो मी की समजा आता तुम्ही सगळेजण BSc 1ला ॲडमिशन घेतलेलं आहात. तर BSc 1ला ॲडमिशन घेताना तुम्ही सगळा फॉर्म भरलेला आहे स्वतः, तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर, ॲड्रेस, पुन्हा एज, बर्थ डेट, बरं, तुमचं क्वालिफिकेशन, तुमचे विषय, तुमचे आवडते खेळ, बरं आहे,
किंवा अजून बरीच माहिती त्यामध्ये कुठली कुठली तुम्ही भरलेली EBC तुमचं कुठली कास्ट आहे वगैरे वगैरे फी सवलत अशा इन्फॉर्मेशन गोळा केली सगळा फॉर्म तुम्ही भरून कॉलेजला दिलेला असतो. ही जी इन्फॉर्मेशन कॉलेजनं गोळा केली त्याला म्हणायचं प्रायमरी डेटा. कारण कॉलेज तुमच्याकडून तो गोळा केलेला आहे, डायरेक्ट तुमच्याकडून गोळा केलेला आहे. इट इज द प्रायमरी डेटा. आता मला असं आहे, समजा मला एक खेळामध्ये आवड आहे आणि मला बघायचं आहे आमच्या महाविद्यालयामध्ये किती मुलांचा खेळामध्ये आवड आहे, कोणत्या कोणत्या खेळामध्ये आवड आहे. मग मी तुमच्याकडे गेलो नाही, मी काय केलं कॉलेजमधली जी इन्फॉर्मेशन गोळा केली, जे फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनमध्ये फक्त खेळाची आवड असणारी किती मुलं आहेत एवढीच इन्फॉर्मेशन मी माझ्यासाठी घेतली आणि ती मी वापरायला लावलो. तर त्याला काय म्हणायचं सेकंडरी डेटा. म्हणजे मी मुलांच्यापर्यंत गेलो नाही, कॉलेजनं इन्फॉर्मेशन गोळा केली आहे त्याला म्हणायचं प्रायमरी डेटा आणि त्यामधून मी मला हवी असलेली थोडीशी इन्फॉर्मेशन जी काय मला हवी ती घेतली तर त्याला काय म्हणायचं सेकंडरी डेटा. ओके, तर दिस इज द सेकंडरी डेटा. म्हणून असं म्हटलं बघा, पार्ट ऑफ पॉप्युलेशन सेन्सस रिप्रोड्युस्ड इन अनादर पब्लिकेशन आर सेकंडरी डेटा. जनगणनेमधून गोळा केलेली इन्फॉर्मेशन ही प्रायमरी डेटा असतो आणि त्यामधून जनगणनेमध्ये अफाट माहिती गोळा केलेली असते आणि ती पब्लिश केलेली असते आणि त्याचा रेफरन्स घेऊन त्यातली काही माहिती आपण घेतली आणि पुन्हा आपण पब्लिश केली तर तो काय झाला सेकंडरी डेटा झाला. ओके, तर या पद्धतीने हा प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा आहे. आता सेकंडरी डेटा कलेक्ट करण्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत. What is the secondary data are collected from following sources. One, government publication. Okay. त्यानंतर publication of private organization, publication of foreign governments and international bodies, journals, magazines. ह्या ज्या वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा असतील किंवा काही खाजगी सुद्धा यंत्रणा असतात की त्यांना त्यांच्या पर्पजसाठी काही इन्फॉर्मेशन त्यांनी गोळा केलेली असते आणि त्या गोळा केलेल्या इन्फॉर्मेशन मधून डेटा आपण घेतला तर त्याला म्हणायचं सेकंडरी डेटा. म्हणून म्हणणं काय येतं, मी म्हणले सेकंडरी डेटा आर कलेक्टेड फ्रॉम द फॉलोइंग सोर्सेस. हे सोर्सेस आहेत, यामधून आपण सेकंडरी डेटा घेऊ शकतो. दिस इज नॉट सेकंडरी डेटा, लक्षात घ्या. हा काय आहे, हा प्रायमरी डेटा आहे पण यामधून आपण सेकंडरी डेटा मिळवू शकतो. तर हे वेगवेगळे सोर्सेस आहेत की ज्यामधून आपल्याला सेकंडरी डेटा मिळतो. ओके, now what are the difference between primary data and secondary data? There are the few differences in the primary data and secondary data collected here. First one, the main difference lies in the method of collection. Primary data collect करण्याची पद्धत कशी आहे, डायरेक्ट ओरिजिनली, आणि हा मात्र प्रायमरी मधून आपण पुन्हा घेतो म्हणून त्याला म्हणतो सेकंड. त्यामुळे दोन्हीची पद्धत आहे गोळा करायची, इन्फॉर्मेशन गोळा करायची ती वेगवेगळी आहे. दुसरा काय आहे फरक, प्रायमरी डेटा आर ओरिजिनल इन नेचर, हेन्स दोज आर मोर ॲक्युरेट दॅन सेकंडरी डेटा. काय होतं की प्रायमरी डेटा हा आपण आपला पर्पज काय आहे त्यानुसार गोळा केलेला असतो, पण सेकंडरी डेटा कुणीतरी डेटा गोळा केलेला आहे त्यामधून आपण घेतो, त्यामुळे तो बऱ्याच वेळेला आपल्या पर्पजला योग्य असतो असं नाही. त्यामुळे मोर ॲक्युरेट कुठला असतो तर प्रायमरी डेटा असतो. पण सेकंड डेटामध्ये आपला काय होतं, आपला वेळ वाचतो, खर्च वाचतो, हा त्यातला भाग आहे. आपल्याला फार काय डेटाची गरज नसते, थोडासा आपण डेटा पाहिजे असेल तर तो प्रायमरी गोळा करण्यापेक्षा काय करतो सेकंडरी डेटा मिळवतो. थर्ड वन इज द कलेक्शन ऑफ प्रायमरी डेटा इज एक्सपेन्सिव्ह ॲज वेल ॲज द टाइम कंझ्युम. तो आत्ता सांगितले मी की प्रायमरी डेटा गोळा करायला आपल्याला खर्च जास्त असतो आणि वेळ पण जास्त जातो, पण तो ओरिजिनली नेचरमध्ये असतो त्यामुळे तो मोर ॲक्युरेट असतो. सेकंड डेटामध्ये थोडासा वेळ आपला वाचतो, पैसे वाचतात आपल्याला, पण तो आपल्या सगळ्याच गरजा फुलफिल करेल असं नाही. हा त्याचा सेकंडरी डेटाचा तोटा आहे. ओके, पुढचा काय आहे बघा, प्रायमरी डेटा कॅन बी कलेक्टेड इन अकॉर्डन्स विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी. सेकंडरी डेटा मे फेल इन दिस रिगार्ड. तुम्ही आत्ता सांगितलं की सेकंडरी डेटामध्ये आपल्याला आपली जी ऑब्जेक्टिव्ह आहे ती सगळीच्या सगळी फुलफिल होतील असं नाहीत, कारण कुणीतरी गोळा केलेला डेटा आहे त्याच्या इन्फॉर्मेशन मधूनच आपल्याला घ्यायला लागेल. आपल्याला हवी असणारी सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये मिळेल असं नाही. पण प्रायमरीमध्ये मात्र आपणच तो गोळा केलेला असतो, आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते फिक्स असतात आणि त्यानुसार आपण गोळा केलेला असतो, त्यामुळे तो काय होतो आपल्या ऑब्जेक्टिव्हनुसार असतो. सेकंड डेटा असेल असं नाही, इट मे बी ऑर इट मे नॉट बी. ओके, दीज आर द सम डिफरन्स बिटवीन प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा. तर आज आपण या लेक्चरमध्ये एवढंच गोष्ट पाहणार आहे की प्रायमरी डेटा म्हणजे काय आणि सेकंडरी डेटा म्हणजे काय. ओके, थँक्यू.